हे 64 कला असतात हे मला आता माहीत झालं. ते उशिरा माहितीून काही उपयोग नसतो. माझ्यामध्ये संगीताचं थोडंफार हे आहे, ती कला आहे. चित्र काढणे म्हणजे का फार ग्रेट नाही ते, पण ती कलेची आवड आहे मला. मला वाटतं मी सर्वांगीण विकास वगैरे हा शब्द मला केव्हा माहीत झाला, मी बी.एड करत होतो तेव्हा. म्हणजे शिक्षणाचा मूळ जेव्हा माझा विकास खुंटलेला होता, शारीरिक विकास. आता उदाहरणार्थ मी फुटबॉल वगैरे माझी 5 फूट 4 इंच ही जी आता जी हाईट आहे ती 10व्या वर्गातली आहे, 9वी 10वीतली. तीच राहिली. आता ही वाढवावी लागते, म्हणजे शारीरिक विकास आवश्यक असतो. हे मला कळलं केव्हा, बी.एडला म्हणजे मला वाटतं ग्रॅज्युएट झाल्यानंतर, की सर्व अंगांचा विकास झाला पाहिजे. हे बघ, ही शारीरिक अंगच आपण अंग धुतो म्हणतो ना आमच्या विदर्भात. अंग म्हणजे शरीर, त्याचा पण विकास असतो, शारीरिक विकास. मग मानसिक पण असतो, आत बौद्धिक पण असतो, पुढे पुढे मग आर्थिक असतो, राजकीय असतो, कवित्वाचा पण असतो, काय साहित्यिक विकास, हे सांस्कृतिक विकास. हे नंतर माहीत झालं, पण तोपर्यंत आमचे अनेक विकास खुंटलेले होते. आता काय करायचं होतं, मग आता हे 64 कला मला ऐकलेलं होतं मी लहानपणापासून. 64 कलाचं भारतामध्ये आपण म्हणतो ना, भारत महागुरु आपण ते नुसतं सोडून चालणार नाही. रामायणात तुम्ही मानवता आपल्या, पण नंतर पुढे काय झालं त्याचं, तसं ते 64 कलांचं आहे. भारत ग्रेटच आहे. आणि हे आम्हाला केव्हा कळतं, व्यापार खड्ड्यात गेल्यानंतर आपण. कारण आपल्याला शिक्षणाला महत्त्व नाही दिल्यामुळे काय झालं, लीडर लोक अडाणी आहेत ना, मग ते नुसते भाषणं करणार. पण खरा विकास मला ते जेव्हा बी.एड म्हणजे त्याला शिक्षक कसे व्हावे, शिकवावे कसे इतरांना, म्हणजे लहानपणा दुसऱ्यांना जर शिकवायचं असेल तर आपल्याला माहीत पाहिजे आधी. तर तिथे मग आम्हाला ते माहीत झालं. मग आम्ही मोठमोठ्या लोकांचा तो चेक करायला लागलो मनातल्या मनात. ते फार मोठे कवी होते, मग ते कवी म्हणून त्यांच्या कवित्वाचा विकास झालेला, पण फार खतरोड होते ते. म्हणजे मग माणुसकीचा विकास झालेला नाही, किंवा एखादा जरी असतो म्हणजे आर्थिक विकास झाला नाही. हे सर्वांनाच लागू, मला पण लागू आहे. मग आम्ही चेक करायला की आपले कोणकोणते विकास झाले. माझ्या असं लक्षात आलं की मला सोपी काय आहे, वैचारिक विकास करून. काय त्याला काय लागतं, बसल्या बसल्या चिंतन करून आपला वैचारिक विकास करून घ्यावा. मग वैचारिक विकास म्हणजे काय, कोणतरी मला सांगितलं थिंक ग्लोबल. आपण वैश्विक, विश्वाची माझे घर, वसुदैव कुटुंब, कमीत कमी विचार तर तो केला पाहिजे. मग आम्ही तिथून इथपर्यंत आलेलो आहे. ते मी शब्द काढला तो, घरची माझे विश्व म्हणायचं की विश्वाची माझे घर. कमीत कमी आम्ही विश्वाची माझे घर म्हणायला लागलो. घरच म्हणजे आपली विश्व असतं, परंतु म्हणायला काय जायचं, म्हणजे विचार तरी मोठा केला पाहिजे. जसं म्हणतो ना, थिंक बिग, ड्रीम बिग. काय बिग ड्रीम तुमचे मोठे पाहिजे, तर काही ना काही होतं. म्हणजे 100 गोष्टी बघितल्यानंतर एखादी ते लक्षात आलं आहे आमच्या. आता हे 64 कलांचं प्रोपोजल विद्यापीठ म्हणजे काय विद्यालय, एक रोटरी क्लबचे भोसले आहेत आमचे, अनिल भोसले, पण ॲक्टिव्ह मुश आहेत. निर्व्यसनी आहे सगळ्यात महत्त्वाचं. आजकाल तेच होतं, शिक्षण संस्था करायच्या, मग तिथे ते दारूच्या पार्ट्या होणार, पुन्हा बदनाम होणार शिक्षण संस्था. पॉलिटिशियन लोक एक तर स्वतः शिकलेले नसतात बरेचदा, त्याच्यामुळे शिक्षणाचं महत्त्व ज्यांना आहे त्यांनाच एकत्र असं आणता येईल. तिथे रोटरी क्लबवाले करतात काहीतरी, की आधी शिक्षण विचारा त्या माणसाचं, कुठल्याही समाजाचं असो, कोणत्याही जातीचं असो, कोणत्याही धर्माचं असो, तो शिकलेला पाहिजे. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक फार चांगलं हे करून ठेवलं की शिका सांगितलेलं आहे आधी. मग आपण काय करायचं, कमी तुम्ही तेवढं विचारायचं. लिडर आला एखादा, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरपंच, काही नाही, आधी शिकला की ते बघायचं मनाच्या मनात, त्याचा अपमान करायचं नाही आहे. तर ते आम्ही चालू केलं, त्याचं आधी शिक्षण बघायचं. काही लोक म्हणतात ते शिकल्याने सगळं, हो, पण ती किमान आहे ना, ती किमान अपेक्षा आहे देशाची आपल्याकडनं, किमानच आहे ते. तर लता मंगेशकर एकच दिवस शाळेत गेली होती, पण तिने सिद्ध केल्यानंतर कोण केलं काय, मला तो डिलीट विद्यापीठ देतील ना डिग्री, भीमसेन जोशींना दिलेली आहे डिलीट. खूप मोठ्या लोक, पण ते कार्य सिद्ध झाल्यानंतर वयाच्या 70-80 वर्षी तुम्हाला विद्यापीठ देऊ शकतं ना, तर त्याची वाट पाहत बसणं बरोबर नाही. त्यामुळे किमान मिनिमम क्वालिफिकेशन आहे ते आपलं, शिकून शिक्षण घेऊन म्हणजे घेऊन ठेवायचं ती डिग्री. असं नाही म्हणत त्याला काही अर्थ नाही, ते किमान गोष्ट आहे, किमान क्वालिफिकेशन आहे. तसं हे 64 कलांचं आहे. सध्या तरी माझ्याकडे 2-3 कला आहेत त्यातल्या, असं मला वाटतं. चित्र काढता येतं, लँडस्केपिंग, ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग. चांगलं नाही आहे ते, आहे ना, म्हणजे आम्ही ब्रश धरता आलं की आम्ही त्याला कलाकार म्हणतो, पेन धरता आलं की त्याला लेखक म्हणतो. हातात पेन तर धरणं कमीत कमी, त्याच्यानंतर मग काय इथून आवाज होता, तू गुणगुणला की गायक. कला आहे ती. आमच्या तिथे बाथरूम सिंगर स्टुडिओ पण आहे. थोडक्यात ती कला कुठल्या स्वरूपात किंवा किती क्षुल्लक स्वरूपात जरी असली तरी ते बीज आहे. बीज काय कधी वृक्ष होईल ते सांगता येत नाही. अशा तर 64 आहेत. आता सध्या तरी मला ते माहीत नाही. माझी बहीण काहीतरी संस्कृतमध्ये हे असल्यामुळे तिला कदाचित माहीत असेल, एक गुगलला असेल हे, पण आहेत त्या 64 कला. बऱ्याच गोष्टी, काही विद्या आहेत, त्यांची संख्या खूप, म्हणजे भारताकडे खूप ग्रेटनेस आहे. पण शिक्षण न घेतल्यामुळे त्याचं आपण राहिलो गाढव. मग आताच मात्र ते जाणीव आलेली आहे की आता जगात तुम्हाला काय म्हणतात त्याला पर्यायच नाही. शिवाय आणखी की पॉईंट ऑफ व्ह्यू असतो, त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तो मोठा, त्याच्या असं नाही चालणार. आता मशीनच मोजणार आहे, म्हणजे माझी हाईट किती,
या जातीच्यानुसार उंच असं गिनीज बुक जसं असतं ते सिद्ध करावं लागतं. आणि आता मशीननीच चेक होणार सगळं. म्हणजे मानवी चेक केल्याने काय होतं की समजा 5 पैकी 4 जर माझे लोक असतील तर मला विद्वत्तेचा पुरस्कारही मिळू शकतो. काही पुरस्कारही असे असू शकतात. डेमोक्रेसीचा तो दुरुपयोग आहे. इतके म्हणजे 100 पैकी 90 लोक म्हणतात की देशमुख विद्वान आहे, जाधव विद्वान आहे. असं नाही, असं हा आमचे लोक आहेत की हे देशमुख विद्वत्ता पुरस्कार गोष्ट टू देशमुख. आता ती मशीन ठरवेल द्यायचं की नाही. आणि ते मोजता येणाऱ्याच क्रायटेरिया आता असणार आहे. जसं माझी उंची मोजता येते त्यात मी कसं खोटं बोलणार. शारीरिक विकास नाहीच झालेला आहे माझा. त्याच्यात काय 100 पैकी 35% मार्क मिळतील मला, म्हणजे पासिंग. तर ते मान्यच करावं लागेल मला. कारण आता ते तुम्हाला खोटं बोलता येणार नाही फारसं, किंवा डिप्लोमा खोटं काय म्हणतात त्याला, हुशारी, बरं बोलणं. आम्ही म्हणतो ना बऱ्यापेक्षा खरं बोलणं आवश्यक आहे. थँक्यू व्हेरी मच. आता कोल्ड कॉफी आणतो मी.